मुंबईला जसा बटाटा कळला तसा पुण्याला काही नाहीच कळला. पुण्याने चक्क त्याला मध्ये चिरून त्याचा उपयोग उदबत्त्या टोचायला केला. तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही. संगती माझ्या तू येशील का? न्यायमूर्ती महाराज, आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीतील महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन सांगतो, तो मी नव्हे. विद्या वेगळी, कला वेगळी. विद्या बाहेरून आत शिरते तर कला आतून बाहेर येते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. आता लक्षात येत आहे की आपलं हे वाढायला लागलेलं आहे, आपलं वय वाढायला लागलेलं आहे आणि वाढत्या ह्याला ह्याची गरज असते. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता मी आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूडमध्ये आणि एक फारच अप्रतिम असा कार्यक्रम मी आत्ता बघितला, ज्याचं शीर्षक आहे लाभले आम्हास भाग्य. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आल्यानंतर सुधीर मोघेंची एक ओळ वरती आहे, आषाढ घनासम खुलीदाद रसिकांची अन उधळण व्हावी अविरत उन्मेषांची. हे वाक्य, ही ओळ म्हणजे नक्की काय याची अत्यंत प्रचिती आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आलेली आहे. आणि लाभले आम्हास भाग्य असं म्हटल्यानंतर आपसुकच पुढे येतं बोलतो मराठी. मराठी असण्याचा अभिमान म्हणजे काय हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं ते ह्या कार्यक्रमामुळे. आता नक्की मी काय म्हणतोय, ह्या कार्यक्रमात कलाकार कोण कोण आहेत हे तुम्ही जाणताच, पण त्या सगळ्यांबरोबर कार्यक्रमाविषयी थोड्याशा गप्पा मारायच्यात आपल्याला आज. त्यामुळे मी स्वागत करतो ह्या कार्यक्रमाचे सहनिर्माते कुशल खोत, कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक आदित्य इंगळे. नमस्कार. त्यानंतर गोड गळ्याची गायिका गौतमी देशपांडे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संगीतकार गायक अजित परब, अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिनेते आनंद इंगळे आणि सुनील बर्वे. मी सगळ्यात पहिले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आदित्य तुला विचारतो की लाभले आम्हास भाग्य या कार्यक्रमाची नक्की संकल्पना डोक्यात कशी आली आणि काय त्याचा नक्की प्रवास सुरू झाला? आपण सगळेजण मराठीत शिकलेलो, मराठीत वाढलेलो, मराठीत विचार करणारी लोक आहोत. आपण ज्या वेळेला या क्षेत्रात काम करतो आणि आपण ज्या वेळेला भाषेविषयी बोलतो त्यावेळेला आपण ह्याच्यात काय कॉन्ट्रीब्यूट करतो याची जाणीव किंवा याचं भान यायला लागल्यावरती हळूहळू आमचं आपोआप त्याच्याकडे कल वाढायला लागला. याच्या आधी आम्ही आणि आमचे बाप नावाचा एक कार्यक्रम केला होता याच पद्धतीचा. तो अत्रे आणि पुलंवरचा कार्यक्रम होता. आणि ही जी आपली मोठी परंपरा आहे मराठी साहित्याची, गाण्याची, ही पुढच्या पिढीपर्यंत पोचावी आणि ते आपण आपल्या माध्यमातून कसं सांगू शकू, कसं पोचवू शकू, ते रंजनातून कसं सांगू शकू. कारण बऱ्याच वेळा काय होतं की वाचा असं म्हणलं की ते भयंकर बोरिंग आणि प्रिची वाटतं. बरोबर. तर ते मनोरंजनाच्या माध्यमातून आपण कसं सांगू शकू की ज्याचा आनंद आपल्याला मिळाला आहे तो आनंद आपण इतरांना कसा देऊ शकू किंवा त्याचा आनंद तुम्ही कसा घेऊ शकता हे सांगू शकू. या संकल्पनेतून, या विचारातून आम्ही सगळेजण बरीच वर्ष याच्यावरती बोलतो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या परीने करतच असतो. या निमित्ताने आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम करायचा ठरवला. साहित्यिकांची निवड हा एक फार म्हणजे, कारण ते अवकाशच एवढं मोठं आहे की त्याची निवड कशी ॲज अ लेखक म्हणून कशी केलीस?
खरंच खूप अवघड आहे, कारण काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे ठरवणं खूप अवघड आहे. त्यातला निकष असं म्हणता येईल की ज्या गोष्टी सादर करता येतील, ज्या सादर करताना त्याच्यातलं रंजन मूल्य जास्त ज्याच्यात असेल त्याची निवड करूयात असं ठरलं. कारण बऱ्याच वेळेला काही लेख, काही कविता असतात त्या अंतर्मुख करणाऱ्या असतात, किंवा त्याचा एकट्याला आपल्याला वाचन करताना एकट्याला आनंद जास्त मिळतो, ज्याच्यावर चिंतन करावं लागतं. जे शेअर करण्याचं, आपण एखाद्या बरोबर, कोणाबरोबर आपण त्याचा आनंद, सह आनंद देऊ शकतो, अशा गोष्टी, असे लेख, अशा कविता, अशी गाणी कुठली आहेत हे निवडून मग त्याच्यातून हा कार्यक्रम डिझाईन. आम्ही आणि आमच्या बाबचा उल्लेख झाला कार्यक्रमाचा, आणि अत्रे आणि पुलं असा विषय. तर पुलं म्हटल्यानंतर पुलं, पुणे आणि आनंद इंगळे असं एक त्रिकूट लगेच लोकांच्या डोळ्यासमोर येतं. आनंद इंगळेंनी आजच्या कार्यक्रमात तर म्हणजे दोन्ही लेख, अभिवाचन, प्रवेश आणि कविता अफलातून. आपसुकच पुलंचे अभिवाचन करताना, लेखांचं अभिवाचन करताना मध्येच पुलं दिसतात तुझ्या अभिवाचनामधून. ते नातं कसं इलॅबोरेट करशील तू, तुझं आणि पुलंचं? एकतर वाचन, म्हणजे लहानपणापासून पुलंचे लेख इतके वाचलेत, पुलंचं लिखाण इतकं वाचलं आहे, त्यांचं अभिवाचन आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यामुळे ते कुठे श्वास घेतात, कुठे एखादी ओळ त्यांना कुठे पंचलाईन करायची आहे आणि कुठल्या ओळीपासून ते त्याची सुरुवात करतात हे आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी. तर तेवढंच फॉलो करायचा प्रयत्न केला. आणि मुळात त्यांचा जो ह्युमर आहे तो मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचाच तो एक लाडका ह्युमर आहे. त्या पद्धतीने त्यांच्या विनोदाची जी पद्धत आहे ती पद्धत आत्मसात करण्यासारखी सहज आहेच, पण त्याही पुढे जाऊन त्याच्यामधला काय म्हणून त्याला दर्द, त्याच्यामधला मुद्दा ते फार मस्त मांडतात. ते कधी प्रीची करत नाही, ते सहज मांडतात. तर ते फक्त ह्याच्या आधी मी व्यक्ती आणि वल्लीमध्ये पुलं केलं, त्याच्यानंतर वाऱ्यावरची वरात मध्ये केलं. बरोबर. सो पुलंची भूमिका करायला मला संधी मिळाली, आणि मी आत्ता अगदी मनापासून नाव घेईन की हे अजून मला जास्त शिकवलं तर ते अतुल परचुरेंनी पुलं केले होते, आणि अनेक वेळेला वाचन, आणि आम्हाला आमची ती एक आवड सारखी होती, आणि त्यांनी खूप मदत केली की कुठे पॉज घेतला पाहिजे वाचन करताना. तुला आठवत असेल आदित्य, तर त्याच्यात 10% सुद्धा मला वाचता येत नाही, इतकं सुंदर वाचन तो करायचा. तर ते त्याच्याकडनं शिकलो, आणि अर्थातच ती आवडही आहे, म्हणजे त्या पद्धतीच्या लिखाणाची आवड आहे, तर त्याच्यातनं करता आलं थोडस. जसं पुलंचा उल्लेख तसाच अत्र्यांचा उल्लेख. अत्र्यांचं गाजलेलं नाटक तो मी नव्हेच, आणि तो मी नव्हेच्या ज्याचा शेवट आहे, तो शेवटचा प्रवेश म्हणजे त्या नाटकाचं एक झिस्ट आहे. आणि ते प्रभाकर पणशीकरांनी एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं, आणि रंगमंचावरती एकच आत्ता मागणं एक स्पॉटलाईट येतो, पुन्हा येतो, आणि पुष्कर श्रोत्री समोर लखोबा लोखंडेच्या भूमिकेमध्ये असतात. आणि तो लहजा इतका सुंदर पद्धतीने, बेळगावी लहजा ज्याला म्हणतो, तो इतका सुंदर पद्धतीने पुष्कर तुम्ही पकडला. तर ती भूमिका करताना पाठीमागचा अनुभव कसा आहे, आणि असं वाटलं होतं की कधी आपण लखोबा लोखंडेची ती भूमिका करू? निश्चित वाटलं नव्हतं. अनेक वर्षांपूर्वी संजय मुनेने तो मी नव्हेचे काही मोजके प्रयोग केले होते. त्या प्रयोगामध्ये मी काम केलं होतं. तेव्हा मी वसंत मोरेश्वर अग्निहोत्री करायचो, आणि वेगवेगळ्या प्रवेशांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करायचो. सुयोगने ते नाटक केलं होतं. त्याच्या आधी प्रभाकर पणशीकरांचं बघितलं होतं, त्यानंतर डॉक्टर गिरीश ओकांचं सुद्धा मी पाहिलं. त्यामुळे ह्या तिघांचे प्रवेश बघितल्यानंतर जेव्हा मला आदित्यने विचारलं की आपण तो मी नव्हेच मधला लखोबा लोखंडेचा शेवटचा प्रवेश, म्हणजे ती त्याची शेवटची साक्ष आहे लखोबा लोखंडेची, ती आपण करूया का. तर त्यावेळी मी आदित्यला सुरुवातीला जसं अत्रेंनी लिहिलंय तसं मराठी
बोलून दाखवलं. हम्म. आणि त्यानंतर मी त्याला म्हटलं की या तिघांपैकी कोणीच त्याला बेळगावी टच दिला नव्हता. हम्म. माहित नाही कारण काय असतील ते. हम्म. पण मला असं वाटतं की तो जर सातत्याने ऊर फोडून सांगतोय की मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे, मी तिथे लहानाचा मोठा झालोय, हे जर तो म्हणतोय तर त्याच्या बोलण्यात तेवढं तो लहेजा यायला पाहिजे. हम्म. आणि मग आदित्य म्हणाला की ते मग ते करून दाखव. हम्म. आणि मग ते थोडंसं अभ्यास करून मी त्याला ते करून दाखवलं. ती मग तो म्हणाला की हा आपण हे फॉलो करूया. हम्म. आणि तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे, कारण ती साक्ष जी आहे ना हम्म. ते पूर्ण नाटकाचं मर्म आहे. अत्रेंना बरोबर. ते म्हणायचं. हम्म. आणि आताही जर तुम्ही विचारात घ्याल तर तेव्हा ते विवाह सूचक मंडळ वगैरे ती जी मंडळं असायची, हम्म. आता त्याच्या साईट्स झालेत आणि ऍप्स झालेत. हम्म. पण गोंधळ तिथेही होता आणि आजही आहे. बरोबर. आजही अनेक ठिकाणी असे गुन्हे घडतायत की जिथे मुली न विचार करता, जास्त चौकशी न करता लग्न करतात आणि मग त्या बळी पडतात. असं आजही अनेक ठिकाणी घडतंय. हम्म. सो ही जी शोकांतिका आहे ती अत्रेंनी फार छान पद्धतीने मांडली होती. आणि कुठलाही मुद्दा विनोदाच्या पद्धतीने जास्त पटकन लोकांपर्यंत पोहोचतो असं अत्रेंचं म्हणणं कायम असायचं. तसं तो त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हम्म. कार्यक्रमाच्या मध्यंतरापाशी ज्या वेळेला येतो आपण आणि जसं अभिवाचन आहे, त्याच्यानंतर नाट्यप्रवेश आहेत, गाणी आहेत, तसं कविता हा एक अविभाज्य घटक आहे या कार्यक्रमाचा. आणि कार्यक्रमाच्या मध्यंतरापाशी आल्यानंतर एका वेगळ्या उंचीवरतीच तो मध्यंतर आहे. गदी माडगुळकरांची जोगिया ही अशा पद्धतीने सादर होऊ शकते हे अचंबित करणारं आहे. आणि पहिले म्हणजे जो फार कविता वाचत नाही, ऐकत नाही, त्याच्यासाठी ते पहिला 1 मिनिट अवघड जातो. पण नंतर जसं जसं तो ग्राफ नृत्यामधून आणि त्या वाचनामधून आणि त्या अर्थातच शब्दांमधून एकत्रित येतो, त्याचा जो समेळ तिथे बांधला जातो तो इतका अफलातून आहे. तर बाकी काही नाही, पण अशी जोगिया प्रेझेंट करायची तर ती जन्मकथा कशी काय आहे ती? मला थेट आदित्य दादाचा आणि माझा फोन कॉल आठवतोय. हे याचं सगळं श्रेय तिचं आहे मुळात. जोगियाचा नाही, श्रेय म्हणण्यापेक्षा आय थिंक आमच्या दोघांच्याही डोक्यामध्ये ते आलं. म्हणजे जोगिया वाचून ह्याचं खरं श्रेय आहे ते मी अगदी आनंददादाकडे बोट दाखवण्याचं कारण म्हणजे आमच्या प्रयोगामध्ये सुद्धा आम्ही म्हणतो ना की अशी थोरली मंडळी होती आजूबाजूला. तर आनंददादा, सुनीलदादा कुंकूच्या वेळेला होता, पुष्करदादा त्याच काळामध्ये एकापेक्षा एकच्या वेळेला होता, आदित्य दादाची अर्थातच तेव्हा भेट झाली होती. आणि आनंददादाने ना मला माझ्या एका वाढदिवसाला सगळ्या थोर कवींच्या निवडक कविता दिल्या. यांच्या सगळ्यांच्या त्या लाडक्या कविता होत्या. आणि तेव्हा मी पहिल्यांदा जोगिया वाचली. आणि वाचल्यानंतर मी त्या कवितेच्या प्रेमात पडले होते. आणि जेव्हा हा कार्यक्रम करायचं ठरलं, कारण अशी संधी नाही मिळत, या पद्धतीने कविता सादर करण्याची संधी नाही मिळत कुठल्याही रियालिटी शो मध्ये किंवा कुठल्याही टेलिवाइज इव्हेंटमध्ये. त्यातलं काहीच आम्ही करू नाही शकत. आणि मग बोलताना तू काय करशील, तर मग काहीतरी वेगळं करायला आवडेल. आणि मग ते माझ्या डोक्यात आलं की खूप वर्षांपासूनची ती इच्छा राहून गेली होती की या पद्धतीने जोगिया सादर करायचं आहे मनामध्ये. आणि त्यांनीही तो म्हणला, माझ्याही डोक्यामध्ये असं काहीतरी चालूच होतं की एखादी कविता आपण अशा पद्धतीने सादर करू शकू का. आणि ती इच्छा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण झाली. कारण ती कविता, त्या कवितेने मला पछाडलं होतंच. अर्थात मयूर वैद्य बरोबर आला, अजित ते सगळं छान एकत्र बांधलं, मयूर वैद्यांनी ते बसवलं. पण मुळात अशा कार्यक्रमांमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला करता येतात. आपण काय धाडस म्हणूया, वेगळेपण म्हणूया, तर हे सगळं करण्याची संधी धाडसी माणूसच करू शकतो. कारण हा खेळ फार झालं तर चांगलं होऊ शकतं, पण ते नाकारलं सुद्धा जाण्याची भीती असतेच. ते आम्ही सगळेजण सुरुवातीला विचार करत होतो की काय नक्की कशा पद्धतीने लोक याला घेत आहेत, कशा पद्धतीने. पण ते त्यांनी धाडस दाखवलं, तो म्हणला कर, आणि म्हणून मी करू शकले. आणि ते लिखाण त्याच्याबद्दल की आपण बोलण्याची गरजच नाही. म्हणजे ते त्यांचे शब्द आहेत आणि त्यांचे शब्द कानावरती पडले की ते आपोआपच पोचतात. असं आहे, फार त्याच्यात वेगळं करायला लागत नाही. एकरूप होऊन जायला होतं त्या शब्दांमध्ये. कार्यक्रमाचं संगीत हा एक परत म्हणतो ना एक भक्कम स्तंभ आहे.
आणि कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझानी होते आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्र म्हणजे देशभक्तीपर गाणी होतात, त्याच्यानंतर अभंग होतात, लावणी होते. अशा वेगवेगळ्या ह्याच्यामधून अजित परब तुमचा आवाज रसिकांना फार मोहून टाकतोय, मंत्रमुग्ध करतोय. आणि म्हणतो ना आपण की कितीही वाद्यवृंद किती असलं तरी सुद्धा जो आवाज पाहिजे तो फार महत्वाचा असतो आणि तो तुमच्याकडे फार महत्वाचा घटक आहे ह्या कार्यक्रमामध्ये. ह्या कार्यक्रमाचं संगीत करताना आणि गाण्यांची निवड, विशेष करून गाण्यांची निवड करताना तुमची काय काय कसोटी लागली? खरं तर कसोटी काही नव्हती, कारण हा एवढा सागर म्हणजे एवढी गाणी आहेत. आम्ही आधी जेव्हा गाणी काढली होती तेव्हा मला वाटतं जवळजवळ 16. म्हणजे खूपच जास्त, कारण एवढी गाणी आहेत की कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं. आत्ताही असे काही ट्रॅक्स आहेत, कारण जेव्हा हे ठरलं की आपण ट्रॅक करूया, कारण यामध्ये नाट्यप्रवेशही आहेत, जोगिया मुर्मई असा परफॉर्म करणार आहे, त्यामुळे वादकांना जागा नाहीये. तर तो आमच्या हातात ती गोष्ट नव्हती की त्यामुळे ट्रॅक करणं हे गरजेचं होतं. आत्ताही अशी कमीत कमी 8-10 गाणी ज्याचे ट्रॅक्स ऑलरेडी आहेत, पण वेळेअभावी ती घेता येत नाही किंवा पुढे मागे आम्ही ती घेऊ. तर खरं तर कसोटी नव्हती, आपल्या आवडीची गाणी आपल्याला सादर करायला मिळत आहेत याच्यापेक्षा स्टेजवरून आनंदाची गोष्ट नसते. आणि एकच भावना ही होती की सगळे मित्र आहेत, आपण मजा करणार आहोत. तुम्हालाही कदाचित प्रेक्षकांना हे जाणवत असेल की प्रेक्षक जेवढे एन्जॉय करतात तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करत असतो स्टेजवरून. आणि प्रत्येक प्रयोगाला तो पुनःप्रत्ययाचा आनंद आम्हाला मिळत असतो परफॉर्म करताना. त्यामुळे खरं तर कसोटी अशी नव्हती, आम्ही मजा करत असतो, आम्ही तो फक्त आनंद घेत असतो स्टेजवरती. गौतमी, गायन म्हणजे ज्या वेळेला पहिलं गाणं स्टेजवरनं तुझं आत्ता स्टेजवरती झालं आणि त्याच्यानंतर जो रसिकांकडनं मिळणारा प्रतिसाद होता आणि त्याच्यानंतर गोमू संगतीनं तुमचं इतकं सुंदर दोघांचं ड्युएट झालं, फारच छान. लावणी अतिशय चांगली. ह्याच्यामध्ये एक धागा फार मला कॅरेक्टर म्हणून आवडला की आत्ताच्या पिढीचा, आत्ताच्या जनरेशनचा एक रिप्रेझेंटेटिव्ह ह्या व्यासपीठावरती आहे आणि तो ह्या सगळीकडे एरियल व्ह्यूनी बघतोय. हे फार छान त्याच्यामध्ये धागा विणला गेलेला आहे आणि तो तू चांगल्या पद्धतीने म्हणजे आत्ताच्या म्हणजे मला ते आवडलं की खरंच आपला जन्म जरा चुकीच्या काळात झाला का, किंवा हे नव्हतंच काही आजच्या वेळेला. तुम्ही तर म्हणजे हे सगळं लाईव्ह बघितलेली व्यक्तिमत्व आहात. आम्ही हे सगळं ऑडिओ कॅसेट्स किंवा ह्याच्यातनंच ऐकतोय, पाहतोय. खरंच आहे की माझ्या रोमधले अनेक लोक ज्या वेळेला तू हे म्हणालीस की पुस्तक हातात घेऊन बरीच दिवस झाले किंवा नव्या पुस्तकाचा वासच नाही बघितलेला, हे इतक्या जणांना पटलं ते व्यवस्थित. तर ह्या कार्यक्रमात त्याचं गायक म्हणून संधी ज्या वेळेला मिळाली किंवा तो क्षण काय होता? मी जसं कार्यक्रमातही म्हणते की मला तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानायचे आहेत. थँक्यू सगळ्यांना. तर तेच मला आता इथे म्हणावं असं वाटतंय की खरंच खूप धन्यवाद की मला या खरंच कार्यक्रमाचा भाग होता आलं आणि गायिका म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला दादानी आणि अजितनी, दोघांनीही. म्हणजे सुरुवातीला मी खरंच खूप घाबरले होते, कारण माझी सवय इतके दिवस नव्हती गाण्याची किंवा खूप वर्ष झाली गाण्याचे प्रोग्राम्स करून. पण आत्ता परत जेव्हा करायचं होतं तेव्हा सगळ्यांनीच म्हणजे इतका सपोर्ट दिला, प्रचंड धीर दिला मला गाण्यासाठी. आणि अजित आणि आदित्य दादा दोघेही म्हणाले होते मला की तू विसरू नकोस, तू गायिका पण आहेस म्हणून. ते थोडंसं बॅक ऑफ द माइंड ठेव सतत की तू गायिका आहेस. त्याच्यामुळे खूपच मी लकी मानते स्वतःला की मला या कार्यक्रमाचा पहिल्यांदा भाग होता आलं आणि त्याच्यात सुद्धा मला गाणं गाता आलं. फायनली मला लोकांसमोर आज गाता येतं याचं मला खूप छान वाटतंय. कट्यार काळजात घुसलीचा प्रवेश जो आहे तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की हे नाही तर हा कार्यक्रम झाला नसता असं वाटतं. इतका अप्रतिम प्रवेश तो झाला आणि तो समा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते रागदारी आणि
त्याच्यातनं येणारी एक्सप्रेशन्स म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये अर्थ दडलेला असतो असं जसं म्हणतात, तसं आम्हाला वाटलं की 2 सुरांच्या मध्ये पण काहीतरी एक सूर आहे असं वाटावं, इतका तो छान बांधला गेला. ह्याच्यात तालमी कशा झाल्या म्हणजे हे मला जाणून घ्यायचंय की हे कसं काय साध्य झालंय हे, कारण हे फार अप्रतिम झालं. याबद्दल कोणी सांगितलं का तुला? नाही, कोणीच नाही. माझ्याशी कोणीही काहीही बोललेलं नाहीये याविषयी. सगळ्यात आधी तुला थँक्यू, कारण सगळ्यात या ग्रुपमधल्या तरुण दोघांकडे तू शेवटी आलास त्याबद्दल थँक्यू. आणि याच्या तालमी खूप खूप डिफिकल्ट होते, खूप अवघड होतं. कारण मुळात काय आहे की जे दार्वेकर मास्तरांनी लिहून ठेवलंय त्यांना निश्चितपणाने, म्हणजे जसं मगाशी अजित सुद्धा म्हणत होता की त्यांना संगीताविषयी खूप चांगली जाण असणार आहे, त्यांचा अभ्यास असणार आहे, त्याच्याशिवाय कोणी असं लिहू शकणार नाही. बरोबर. आणि ते सुद्धा नुसतं एखाद्या रागाबद्दल बोलायचं आहे आणि विषय संपवायचा आहे असा भाग नाही की एखादं पात्र येतं आणि एखाद्या रागाविषयी बोलतं आणि संपतं. तर ते कवितेतून मांडायचं आहे आणि त्या प्रहराच्या दृष्टीने अनुषंगाने ते कविता रूपी त्याचं रागाचं वर्णन करायचं हे खूप डिफिकल्ट होतं. आणि अर्थातच म्हणूनच त्याच्यात असं आहे की काही इंटरॅक्शन काही नाहीये की मी एक डायलॉग बोललो त्याच्यानंतर ती बोलली, ते मी लक्षात ठेवून मग ते शृंखला तुमची तयार होते आणि तुम्ही एक अख्खा संवाद तुमचा सहज पाठ होतो, तशातला भाग नाहीये. इथे ते प्रहर लक्षात ठेवून त्या प्रहराप्रमाणे कुठली कवितेची 2 ओळी आहेत ह्या लक्षात ठेवणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट गेलं. म्हणजे मला आय एम शुअर की आदित्यला अख्ख्या कार्यक्रमामध्ये जर का कोणी टेन्शन दिलं असेल तर ते मी दिलं. आणि त्याला हेही माहिती होतं की याला मी जबाबदार नाही, म्हणजे मला काही विस्मृतीचा आजार जडल्यावर असं काही नाहीये. तर हे खरोखर डिफिकल्ट आहे हे त्यालाही माहित असल्यामुळे तो खूप संवेदनशील पद्धतीने माझ्याशी कंटिन्युअस वागत होता, कधीही चिडला नाही. आणि विंगेतली ही मंडळी सुद्धा ज्या पद्धतीनं बघायची, त्यामुळे मी विंगेत बघायचो नाही. कारण विंगेत काय मी यांच्याकडेही बघायचो ना, पण यांच्या थ्रू बघायचो. कारण माझी वाक्य मला पाठ होण्याच्या आधी त्यांच्या आता हे जवळजवळ स्क्रिप्ट आहे ना, ते त्यांच्या डोळ्यात दिसायचं मला की हा विसरला तर आपण बरं हे सांगूही शकत नाहीत कारण तो लेपल माईक आहे. एरवी कसं नाटकामध्ये तुम्ही पटकन प्रॉम्प्ट करू शकता, तसंही नाही. मग मी आदित्यला सांगून ठेवलं होतं, म्हटलं की तू खालून एखादं वाक्य अडलं तर सांग वगैरे. इथपर्यंत तारंबळ उडाली होती माझी. पण ते म्हणतात ना की ती रंगदेवता असते किंवा तुमचं काही आधी संचित असतं, पूर्वसंचित, त्याच्या जोरावरती. आणखी मुळात काय की धाडसीपणे निधड्या छातीने तुम्ही एकदा पुढे गेलात ना, बाण सुटला, आता जे होईल ते होईल. ही एक तुमच्यात म्हणजे काय अनुभवाने जी एक गोष्ट येते ती कदाचित माझ्यात आल्यामुळे मी तो तिकडचा प्रयोगही तसाच केला. त्यानंतर इथे आल्यावरती आम्ही परत तिथे मी जवळजवळ 9 रागांचं पाठांतर केलं होतं लंडनला, म्हणजे युरोपियन मराठी संमेलनात जेव्हा सादर केलं तेव्हा. आणि इथे आल्यावरती आदित्यने त्यातले 3 कापले मधलेच. त्यामुळे परत माझी पाठ होता, परत मला प्रहरांचा गोळ व्हायला लागला. त्यामुळे खूप धावपळ झाली, खूप गडबड उडाली. पण राहून एकच वाटत होतं की ही मंडळी किती ग्रेट होती, किती थोर होती ही मंडळी, ज्यांनी हे सगळं असं लिहिलं, ज्यांनी ते त्या काळात पेललं आणि हे अख्ख्या नाटकाच्या स्वरूपामध्ये किंवा नाटकाच्या प्रवासामध्ये त्यांनी हे सगळं सुद्धा घातलं आणि रागांची ओळख सुद्धा करून दिली. आणि आज जेव्हा प्रेक्षकांमध्ये आपण म्हणतो की विद्या वेगळी कला वेगळी, विद्या बाहेरून आत येते आणि कला आतून बाहेर पडते, जो एक टायर किंवा एक प्रेक्षकांचा प्रतिसाद येतो ना, त्यावरच कळतं की काय लिखाण आहे आणि काय त्याचा आनंद आहे, काय ताकद आहे त्याची. हे सगळं बांधून आणणं हे निर्मात्याचं कसं आहे. सहनिर्माता म्हणून कुशल माझा जुना मित्र आहे. कुशलला मला विचारायचंय की हे आपण निर्मिती करावी आणि ह्याचे आता प्रयोग व्हावेत, ह्याचे प्रयोग शेकड्याने हजारो व्हावं, हीच सदिच्छा आहे. हे डोक्यात कसं आलं की ह्याची आपण निर्मिती करावी. एक मध्ये सांगू, हो, त्यांनी हर्बेरियम पाहिलं होतं. त्यामुळे अनेक कलाकारांना कसं घेऊन चालायचं हे कदाचित गिरवलं होतं त्यांनी. म्हणजे बाळकडू आहे. पहिले
आदित्य दादांनी जयदेव बर्वे जे मेन निर्माते आहेत त्याचे, बरवा स्किन थेरपी, त्यांच्या आणि त्यांचा संवाद झालेला की असा कार्यक्रम आहे आणि जयदेव यांच्या बरोबर आम्ही अजून एक 2-3 कार्यक्रम करत आहोत. सो ते त्यांनी सांगितलं की असा कार्यक्रम आहे, ही सगळी मंडळी आहे आणि आपण एकत्र करायचं का, तुला काय वाटतंय काय नाही. सो जेव्हा यांची सगळ्यांची नावं ऐकली तर मी अगदी म्हणजे आम्ही आतापर्यंत प्रायोगिक तत्वावर बरेच कार्यक्रम केले किंवा व्यावसायिकरित्या काही कार्यक्रम करत आहोत पण होतो, बट असा सगळे कमर्शियल म्हणजे हे सगळी कमर्शियल नाटकाची मंडळी आहे आणि हा पहिला तसा म्हटलं तर आमचा कमर्शियल व्हेंचर आहे. बाकीचे करतो बट ते तसे प्रायोगिक मधनं पुढे आलेले कार्यक्रम आहेत. सो हे खरं आमचं म्हणजे हे ब्लेसिंग होतं इन डिस्गाइज की या सगळ्यांबरोबर एक काम करायला मिळतं आणि छोटा भाग व्हायला मिळतो या कार्यक्रमाचा. सो निर्मिती करणं म्हणजे बाकीचे कार्यक्रम मधनं करत आलोच, बट हा स्पेसिफिक मराठी भाषेवरती आधारित हा कार्यक्रम आहे जो आमच्या जनरेशनना पुढे घेऊन जायला पाहिजे आणि आमच्या जनरेशन पर्यंत पोहोचला पाहिजे, कारण हे सगळ्यांनी आधीपासून करत आलेत आणि आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. सो हे काहीतरी घेऊन येत आहेत आणि ह्या कार्यक्रमाशी असोसिएटेड म्हणजे बघूयात काहीतरी वेगळं असेल, काहीतरी थॉट प्रोवोकिंग असेल आणि एंटरटेनिंग पण असेल. सो हा एक ह्याच्यातला थॉट होता पुढे जायचा आणि मग इतकं उत्तम लिहिलंय, दिग्दर्शित केलंय आदित्य दादाने आणि बाकी ही सगळी मंडळी म्हणजे म्हटलं तसं की इट वॉज ब्लेसिंग फॉर अस टू बी असोसिएटेड विथ ऑल ऑफ दॅट. खरं ना रे. नाही, तारखांचा एक मुद्दा येतो निर्माते बोलले तो सगळे वेगवेगळे 6 कलाकार नाही 6 इगो घेऊन फिरतो. अजूनपर्यंत तरी असं काही नाही वाटलं. जेन्युइनली हे सगळे इतके बिझी आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमात, सो त्यातून ह्या कार्यक्रमासाठी सगळेच खटाटोप करतात, सगळेच प्रयत्न जेन्युइनली करतात हे दिसतंय की डेट आपण कुठली घेऊ शकतो, कुठली करू शकतो आणि हा कार्यक्रम अजून पोचूयात, अजून लावूया त्याचे प्रयत्न. सो त्यांच्याकडनं सपोर्ट आहे आणि त्याच सपोर्ट मुळे आपण हा कार्यक्रम अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. पण कार्यक्रम जसा कलाकारांचा असतो तसाच त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अत्यंत महत्वाच्या एका अंगाकडे आपण आता बोललो नाही, ते म्हणजे कार्यक्रमाचं नेपथ्य. कार्यक्रमाचं नेपथ्य आमच्या संदेश बेंद्रेनी केलं आणि त्याचंही नाव इथे येणं अत्यंत गरजेचं, म्हणजे संगीतकार म्हणून येतं किंवा आमचे बाकीचे मेकअप किंवा ह्या संदर्भातलं अजून एक महत्वाचं नाव म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रमाचे कॉस्ट्युम्स. तर त्या कार्यक्रमाचे आभा क्रिएशन्स म्हणून त्यांनी ह्या पद्धतीचा कार्यक्रम म्हणजे अजितची बायको भक्ती तिने या कार्यक्रमाचे कपडे डिझाईन केले. तर मला असं वाटतं की त्या दोघांचे उल्लेख नक्कीच म्हणजे कपडेपट म्हणजे डिझाईन आणि सेट डिझाईन यांचा सुजय भडकमकर अर्थातच प्रकाश योजना या तिघांची नावं घेणं अतिशय महत्वाचं आहे. नक्कीच. एक महत्वाचा भाग काय रे की हे करताना ना समविचारी आणि ज्यांची आवड सारखी आहे अशी माणसं एकत्र येणं खूप आवश्यक होतं. म्हणजे आता मगाशी सुनील जे म्हणत होता ना तेव्हा मला महत्वाचा भाग हा वाटला की तो खरंच कट्यारचा सीन करायला खूप अवघड आहे सर्वार्थाने, पण पुन्हा गंमत बघ मुळात त्याला असलेली संगीताची जाण याच्यामुळे तो संगीतातून कसा व्यक्त व्हायचा. आता हे शिकवून नाहीयेत, याच्यासाठी ते अंग असावं लागतं. बरोबर. आणि तसंच सगळेच जण म्हणजे संगीत म्हण, वाचन म्हण, कविता म्हण, हे समविचारी आणि आता लाइकिंगला मला मराठी शब्द तर सुचत नाही, सगळ्यांची सारखी आवड असते, आवड हे आल्यामुळे आम्ही ते जास्त एन्जॉय करू शकतो किंवा जास्त चांगल्या पद्धतीने पोचवू शकतोय. कारण नुसतं करायचं म्हणजे सीन म्हणून करायला घेतला. आता मगाशी तू याचं जे म्हणालास पुष्करचा, ते सुद्धा संगीतच आहे बघ, एवढा मोठा सीन येतो एकट्याचा. बरोबर. तर ते संगीत असल्याशिवाय तो करता येत नाही. बरोबर. अभिवाचन करताना त्यातलं संगीत कळल्याशिवाय करता येत नाही आणि त्याच्यासाठी या सगळ्यांची मदत किंवा आवड सारखी आहे, त्यामुळे ते जास्त चांगल्या पद्धतीने आम्ही एन्जॉय करू शकतो किंवा डिलिव्हर करू शकतो. आणि जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांचे आभार, कारण ते मूळ पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी निर्मिती केली, त्यामुळे कुशलनी मेन्शन केलंच. आणि पौर्णिमा मनोहर आमची सगळी खूप महत्वाची मंडळी आहेत. पण मी मगाशी फक्त थोडंसं ऍड करतो, आनंदने अत्यंत विथ ह्युमिलिटी म्हणाला तो, पण आनंद जे वाचन करतो ना तो म्हणजे इट इज अ ट्रीट. आम्ही स्टेजवरती आम्ही एन्जॉय करतो. खरंय. आणि आज अतुल असताना
तर अतुलनी त्याची पाठ थोपटली अगदी. असते. वा वा वा. नक्कीच. आणि अभिजात मराठी भाषेचा अभिजात कार्यक्रम आहे. आणि लाभले आम्हास भाग्य हे टायटल किंवा हे शीर्षक वाचल्यानंतर लाभले आम्हास भाग्य की हे सगळे साहित्यिकांची मांदियाळी महाराष्ट्रात आहे. लाभले आम्हास भाग्य म्हणजे रसिकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी की ही सगळी कलाकार मंडळी हे पुढे नेत आहेत. आणि ह्या सगळ्यांबरोबरच पुढच्या पिढीचं पण काहीतरी म्हणणं आहे, पुढच्या पिढीचं पण काहीतरी सांगणं आहे, हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये आहे. हे विशेष अधोरेखित केलं पाहिजे. त्यामुळे पुढचे कार्यक्रम स्क्रीनवरती ते सगळं डिस्प्ले होतच आहे. त्यामुळे आपल्या शहरामध्ये हा कार्यक्रम लाभले आम्हास भाग्य कार्यक्रम आल्यानंतर तो चुकवायचा नाहीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कॉलेज गोईंग युथ पासून ते अगदी 90पर्यंतच्या 100पर्यंतच्या आजी आजोबांनी सगळ्या वयोगटांनी एकत्र बसून बघण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि मोबाईल आणि टी व्ही याच्या दुनियेच्या थोडंसं बाहेर आल्यानंतर ती जी एक स्थिरावणारी गोष्ट आहे, ती स्थिरावणारी गोष्ट आपल्याला रंगमंदिरामध्ये सापडते. नक्कीच आपण एका वेगळ्या मानसिकतेतून रंगमंदिरात येत असतो, पण जाताना मात्र लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी एवढं एकच वाक्य आपल्या मनामध्ये स्थिरावतं. आजच्या भागात आपल्या सर्व या मंडळींनी वेळ दिला. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण थांबूयात. नमस्कार.